आपल्याला कोणीतरी आमंत्रण दिलं पाहिजे, आपल्याला कोणीतरी आदर दिला पाहिजे. आणि म्हणून या गवळ्यांचं भाग्य इतकं चांगलं आहे की त्या ठिकाणी गोपालकृष्ण महाराजांना आमंत्रण द्यायची गरज नाही की तुम्ही आमच्या घरी भोजनासाठी या. लहानच आहे तरी ते त्या गवळणींच्या घरी जाऊन भोजन करतात. त्या गवळणीच्या घरी जाऊन ती देत नसली तरी चोरून जाई दूध खाण्याचा ते त्या ठिकाणी उपक्रम सुरू करतात. एकटेच जात नाही, सवंगड्यांना सोबत घेऊन जातात. तर या लेळेकडे तुम्ही कोण्या दृष्टीने बघसाल? गंमत तर अशी आहे, पात्रतेच्या हिशोबाने जर आपण मोजला तर भागवतामध्ये असा उल्लेख येतो 1000 सामान्य जनमानसाची पात्रता म्हणजे एका वेद जाणणाऱ्या ब्राह्मणाच्या ठिकाणी असते. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये येथे मुनी संन्यासी ब्राह्मणांना भोजन घालण्यासाठी नंबर लागत होते. का? एका ब्राह्मणाला जेव घातलं म्हणजे जणू काय आपण 1000 माणसं जेव घालतो आहे का? आणि मग 1000 ब्राह्मणांना जेव घालावं एवढी योग्यता एका साधू मध्ये. आणि म्हणून साधूंनाही भोजन देण्यासाठी, त्यांना जेव घालण्यासाठी नंबर लागत होते लोकांचे. आणि म्हणून या संत भोजनालाही तेवढाच महत्व आहे. एका संताच्या ठिकाणी भोजन दिला तर एक